फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की जी ऑनलाईन CNE आहे ती कशी करायची. तर आता 2 ऑनलाईन CNE अवेलेबल आहे. तर त्या कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले क्रोम ब्राउझर ते ओपन करून घ्यायचं आणि इथे सर्च बारमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org तुम्हाला टाकायचं आहे. तर बरेचदा जे स्टुडंट्स आहेत ती ही वाली वेबसाईट चूज करतात. तर ही न करता जी ही वाली वेबसाईट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल टाकल्यानंतर महाराष्ट्र परिचर्या परिषद महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org असं टाकल्यानंतर ही जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलवर ओपन करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला मोबाईलवर क्रोम ओपन केल्यानंतर वरती एक 3 डॉट्स दिसतात, तिथे तुम्ही डेस्कटॉप मोडवर क्लिक करायचं. त्यानंतर मग असा PC सारखा व्ह्यू तुम्हाला दिसतो. त्यानंतरच मग ते ही वाली वेबसाईट ओपन करायची. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी इथे क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. तर हे बघा 2 ऑनलाईन CNE तुम्हाला इथे दिसत असतील. हे बघा, एक PPHवर आहे जी 5 मार्क्ससाठी आहे, 0 फीज आहे. त्यानंतर एक आहे आपली नॉर्मल लेबरवर आहे, 0 फीज 5 मार्क्ससाठी आहे. या शेड्यूलमध्ये जी CNE तुम्हाला दिसत आहे ऑनलाईन त्यावरच तीच CNE तुम्ही करा, कुठेही जाऊन क्लिक करू नका. ठीक आहे. या हीच CNE तुम्हाला करायची आहे. त्यानंतर या CNEचा टाईम ड्युरेशन पण खूप दिलेला आहे. आपण ही रात्री करू शकतो, कधीही करू शकतो. हे बघा 21 ऑक्टोबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा हिचा टायमिंग आहे. त्यामुळे आपण कधीही करू शकतो. पण त्यानंतर ही दुसरी CNE पण तीच आहे, कधीही आपण करू शकतो. ही 8 तासाची CNE इथे दिलेली आहे बघा. नॉर्मल लेबरची जी आहे ही 8 तास, ही बघा 8 तास इथे दिलं आहे. तर ही 8 तासाची CNE आपण 1 तासामध्ये देखील करू शकतो. ती कशी करायची जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना ते कळलं पाहिजे. जर आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. त्यानंतर आपण हे बघा डिटेल्सवर क्लिक करायची. ठीक आहे. पहिले जे CNE आहे डिटेल्सवर क्लिक करायची. तर इथे तुम्हाला दिसते CNE. तर CNE जर आपल्याला ऑनलाईन आपण करत आहोत तर सर्वात आधी पोस्टमॉर्टम हॅमरेज ऑनलाईन CPD सब्जेक्ट्स या सब्जेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन हा बरोबर टाकायचा. ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबर बरोबर टाकल्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. आता सध्या मी नाही करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अप्लायवर क्लिक करायचा आणि आता आपण आपले क्रेडिट पॉईंट्स किती आहे ते पण आपण बघून घेऊ. हे बघा इथे CPDवर क्लिक करायचं. CPDवर क्लिक करायचं आणि CPD लॉगिनवर क्लिक केलं की पार्टिसिपंटवर क्लिक करायचं. पार्टिसिपंटवर आपण पार्टिसिपंट आहोत. इथे तुमचा युनिक ID टाकायचा, जो तुमचा UID नंबर तुम्ही जो काढला असेल तो UID नंबर इथे टाकायचा. ठीक आहे. आणि UID नंबर आता मी नाही टाकणार आहे इथे. ठीक आहे. सध्या ही प्रायव्हसीमुळे मला इथे टाकता येणार नाही. ठीक आहे. प्रायव्हसीमुळे मला टाकता येणार नाही. तर इथे तुमचा ID टाकायचा, युजर ID टाकायचा जो तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो. ठीक आहे. जो तुमच्याकडे असेल तो MNCचा. त्यानंतर MNCचा इथे पासवर्ड टाकायचा. तर मी तुम्हाला आता इथे टाकून दाखवते माझा युजर ID. मी टाकला आता युजर ID. हे बघा, हे माझं नाव दिसतं आहे इथे. त्यानंतर हे बघा असा इंटरफेस ओपन झालेला असेल. इथे तुम्हाला 2 ऑनलाईन CNE दिसत आहे, हे तुम्ही करायची आहे. त्यानंतर डिटेल्सवर क्लिक करायचं. ठीक आहे. डिटेल्सवर क्लिक केलं आपल्या इथे आपण लॉग इन केल्यानंतरच डिटेल्सवर वगैरे क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन CPD इथे क्लिक करायचं आणि अप्लाय करायचा. त्यानंतर आपले क्रेडिट पॉईंट्स हे 30 दिवसाच्या आतमध्ये जमा होऊन जातात. हे बघा इथे शेड्यूल दिसत आहे. पार्टिसिपंट CNE. इथे तुम्ही CNE समरीवर क्लिक करा.
समरीवर क्लिक केलं की तुमचे किती क्रेडिट पॉईंट्स आहे इथे दिसतं. हे बघा माझे 0 आहे. मी सध्या CNE करायची आहे त्यामुळे माझे 0 दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण CNE बघू शकतो. ठीक आहे. तर हे CNE ऑनलाईन CNE आहे, हे तुम्ही करून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल आणि CNE कशी करायची आहे अप्लाय स्टार्टिंगपासून 8 तासाची CNE तुम्ही 1 तासात पण करू शकता. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.